रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणा समोर अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून माननीय श्री सुरेश धनावे सरांची एक सुंदरशी कथा आपणा समोर अभिवाचन करीत आहे. कथेचं नाव आहे विहिरीची तेरावी. माननीय श्री सुरेश धनावे पुसद यांची कथा विहिरीचे तेरावे. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती आला असाल आणि माझा चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या कमेंट्स चॅनलवरती जरूर पाठवा, ज्यांच्यामुळे कथा वाचन करायला आणि आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला सोपं जाईल. तर ऐकूया कथा विहिरीची तेरावी. गावाच्या वरलेकडं असलेल्या पाझर तळ्याच्या खालच्या अंगाला खटाऱ्याच्या बंठ्याची 3 एकर बरड होती. पावसाळ्यात डोंगर माथ्यावरचं पाणी वगळी वगळीनं वाहत येऊन सगळा तलाव भरायचा. या तळ्याच्या भिंतीपासून फारलांग्याच्या अंतरावर बंठ्यान त्याची बायको पंची या दोघांनं ढोर मेहनत करून विहीर खातली होती. पावसाळ्यात दाऱ्या खोऱ्याला फुटावं तसं विहिरीला 20 फुटावर पाझर फुटलं होतं. बंठ्याच्या विहिरीला बखळ पाणी लागलं होतं. रातभर चांगलं टेंबळ्याचं डबू पाणी सांगाळलेलं होतं. या शिवारात बंठ्याचीच तेवढी विहीर होती. अहो तलाव आटला तरी बी उन्हाळभर डोहरा वासराची ताण भागल एवढं पाणी त्याच्या विहिरीला होतं. या विहिरीच्या पाण्यावर बंठ्या 4थ्या महिन्याच्या अखेर पसरू बैंगनाचे 2-4 फड पालते पाडायचा. अव ही हिर म्हणजे बंठ्याची लक्ष्मीच होती. तिचं पाणी म्हणजे बंठ्यासाठी सोन्याची खाण होती. 12 मास पाणी असल्यामुळं बंठ्या पंची आणि तिचा पोरगा सख्या रात्रंदिवस कष्ट उपसून चांगले गुजराण करायचे. त्यांची मेहनत आणि कर्तव्य बघून समद्या गावाला त्यांचा हेवा वाटायचा. पण दुऱ्याला दुरा असलेल्या शिवऱ्या मात्र त्याच्या मिळकतीवर बालतात जळायचा. त्या दोघांच्या मध्ये विळ्या भोपळ्याचं वैर होतं. याचा बैल त्याच्या दोऱ्यावर आणि त्याचा बैल याच्या दोऱ्यावर. अहो कशाचं जमायचं नाही. बंठ्याच्या दोऱ्यावरचं पुंजानं एकदा वाऱ्यानं उडून शिवऱ्याच्या वावरात गेलं होतं. तेव्हा दोघांमध्ये विळा हाणाहाणी झालती. शिवऱ्या काम कंठाळ्या आईत खाऊ हो, तर बंठ्या मात्र खूप कष्टाळू होता. शिवऱ्या जितका अगजाळ तितकाच बंट्या शांत होता. गावात दारू न पिणारा माणूस पापी, पण असं असलं तरी बी बंट्या मात्र निर्व्यसनी होता. मिळकतीतले 1500 रुपये दर हप्त्याला ते पदरी बांधून होता. त्याच्या दोन्ही बहिणी भाकरवाडीला एकाच घरात सख्या चुलत भावाला दिल्या होत्या. दरसाला बंठ्या न चुकता बहिणीला लेकरा बाळासह रसाळीला बोलवायचा. दिवाळी असो की लग्न कार्य असो, दोघीला साडी चोळी, लेकरायले कपडे आणि मेहुण्याला धोतर कमीज शेला टोपीचा आहेर करून पाठवायचा. अहो सगळ्या सोयऱ्याशी भावकीशी बंठ्या चांगले संबंध जोडून होता. उन्हाळ्याचे दिवस होते. बंठ्या नेमकाच आवत घेऊन घरी आला होता. हातपाय धुवून वसरीत पाय पसरून बसला. तेवढ्यात बाहेरून पोस्ट मास्तरनं आवाज दिला, अरे घरी हाय का कोण बंठ्यादा? बंठ्यानं आतनच आवाज दिला, हो 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 घरातच हो. कोण आहे गड्या? अरे मी पोस्ट मास्तर. बंठ्या घराबाहेर येत म्हणला, अरे वा दत्तू पोस्टन होय, या मास्तर घरात. पोस्ट मास्तर घरात आला. खांद्यावरची खाकी जोऱ्या खाली ठेवून त्यातनं एक पाकिट काढलं आणि म्हणला, बंठादा हे तू या नावाचं पाकिट आलंय गड्या, हे घे आणि टपाल मिळाल्याच्या या कागदावर अंगुठा मार. बंठू काळजीत पडल्यावानी म्हणला, माया नावानं पाकिट कोण का आला दाड्याला असन गाड्या?
अरे बांठ्या द्या तू ह्याच नावानं सरकारनं पाकिट पाठवलंय होय घे आणि मला जाऊ दे पटकन. बांठ्यानं डाकण्या हाताचा अंगठा कागदावर लावला, पाकिट हातात घेतलं आणि विचार करू लागला. मायला माह्या नावाचं सरकार पाकिट, सरकारचं मपलं काय देणं घेणं, हे पाकिट असन तरी काय ह्याचं, भाल्याचं वय का बुऱ्याचं वय काय सांगावं. मायला डोळं फोडून घेतलं तरी बी अक्षर काय फुटणार नाही अडाणी माणसाला. आता वाचून तरी कोणाकडून घ्यावं काय डोसकात चाल ना माया बी. बांठे ह्या विचारात घडून गेला. तेवढ्यात पंची चहाची परात घेऊन आली आणि म्हणली, हा घ्या चहा आणि ती पाकिट कायचं होय हातामध्ये. बांठ्यानं फुरकन चहाचा एक फुरका मारला आणि म्हणला, मी तेच करतो, मी तेच विचार करतो की केळफळाचं की या पाकिटात असन काय भानगड. अव ज्यानं दिलं त्याच्याच तोंडून घ्यायचं की फोडून अक्षर. म्हणजे त्या पोस्ट मास्तर कडनं. अव येडाबाई साऱ्या गावाचं पत्र वाचत फिरत ते गावभर. या पाकिटात असल्या आपल्यावरच काही गंडात तर असन तर होईल की गावभर बोंबा बोंब. म्हणून म्हणलं नको, मग वाघ मास्तर कडून वाचून घ्या की. बंट्या मला नको 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 नको, ते तर गावभर नुसत्या पोथी वाचत फिरत. आपल्यावर काही संकट असन तर ते बी बसल गावभर लाकड लावत जावत. त्याच्या दुकानामोर नुसताच उतेडाच राहतो पेताड्याचा दिवसभर. वारकाच्या डेंग्याला म्हणावं ते पोडरीला वास्तारा घासत घासत याची वार्ता त्याला आणि त्याची वार्ता याला सांगत बसत, कांड्या करत नसतं. थोडा वेळ दोघं बी भलतेच चिंतेत पडले. पाकिटात काय असन त्याचे काय नको नको ते विचार त्याच्या डोक्यात शंका करू लागले. आणि न राहून पंची म्हणली, होय बर सख्याचं बाबा काही दिसा अगोदर तुमचं त्या शिवऱ्याची एकमेकावर येळा उघरी झालती. त्यानं तर दिलं नसल पोलिसात रिपोर्ट. हा त्या गाणमनीच्यानच काय हिंमत आहे पोलिसात जायची. मग असं करा सख्याचे बाबा, तालुक्याला जाऊन पांडे बाबाकडूनच समजून घ्या की पाकिट. अरे त्याच्या बाई तीच एक चांगला शांत समजदार माणूस आहे गाड्या, असं म्हणून बांठ्या उठला. दोघे बी बाहेर कोड्यात जाऊन खाटेवर पडले. पण बांठ्याला काही झोप येत नव्हती. बांठ्यानं या कड्यावरनं त्या कड्यावर कड बदलत सारी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच बांठ्यानं तालुक्याला जायची तयारी केली. पाकिट बंडीच्या केशात 2-3 गाड्या दुमडून लपवून ठेवलं आणि बस स्टँडवर येऊन एसटीची वाट बघत बसला. तेवढ्यात त्याला पोस्ट मास्तर त्याच्याजवळ येताना दिसला. तसा बांठ्या त्याच्यापासून दूर जाऊन उभा राहिला. 4 माणसात पोस्ट मास्तरनं पाकिट बद्दल काही विचारलं तर किती अवघड होईल. म्हणून बांठ्या पोस्ट मास्तर पासून जरा लांबच उभा राहत होता. थोड्याच वेळात गाडी आली. बांठ्या पळत जाऊन गाडीत घुसला आणि थेट पांडेबावाच्या घरी पोचला. तलाठी साहेब नेमकंच ऑफिसला जायला निघाले होते. बांठ्याने नमस्कार करता साहेब म्हणले, अरे बांठ्याला एवढ्या सकाळी सकाळी कसा काय वळलास इकडं बाबा. बांठ्या खिशातलं पाकिट काढत म्हणला, सांगतो साहेब अगोदर हे पाकिट बघा बरं काय ह्याचं होय ते. पांडेबाबानं पाकिट फोडलं सावकाश सगळं वाचून घेतलं आणि म्हणलं, अभिनंदन बंठादा अभिनंदन. अहो हे केंद्र सरकारचं पत्र आहे. सरकार तुम्हाला 9 लाख रुपये देणार आहे. तुम्ही लखपती झालात बंठोबाराव अभिनंदन. बंठ्याला काय बोलावं आणि काय नाही असं झालं होतं. आभाळात वीज कडाडावी आणि लखन प्रकाश पडावा असंच झालं. हवेच्या वेगानं बंठ्याच्या डोसक्यात एक शंका आली की हे पैसे माझ्या नावावर आलंच काय यासाठी. धोत्राच्या गोळानं घाम पुसत बंठ्यानं
पटवाऱ्याला विचारलं, पण साहेब, हे 9 लाख रुपये मला देऊन सरकार काय माह्या किडने घेत का काय म्हणावं? पांडेबाबाने बंठ्याला एक ग्लास पाणी पाजलं आणि म्हणले, बंठ्याला ऐक जरा, अरे 20 वर्षापूर्वी आपल्या शिवारात रेल्वे मार्गाचा सर्वे झाला होता. त्या सर्वे तुझ्या वावराच्या मधातून रेल्वे मार्ग गेल्याचा दाखवला आहे. जीव काळजीच्या दरीत कोसळल्यागत बंठ्याने विचारलं, म्हणजे साहेब नेमकी कुठून चालली म्हणतात ती रेल्वे? साहेबानं पत्रासोबत जोडलेला नकाशा पाहिला आणि म्हणले, बंठ्याला तुझ्या मधल्या एकरातून रेल्वे मार्ग जात असल्याचं दिसतंय नकाशा. मधल्या एकरात बंठ्यानं आणि पंचीनं मोठ्या कष्टानं विहीर खातली होती. आता त्यातूनच रेल्वे मार्ग जाणार हे ऐकल्यावर बंठ्याचा अवसानच गाळाला. बंठ्याचा दुःखाचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा पूर वाहायला लागला. डोळं पुसून पुसून धोत्राचा सोगा वल्ला चिक झाला. त्याला आपलं हुंदक आवरत नव्हतं आणि पांडबावा हे सगळं बघून अचंबित पडला. पैसे मिळत असल्याचा आनंद व्हायचा सोडून बंठ्याला का रडत होता हे काही तलाठी साहेबांना कळत नव्हतं. तलाठी साहेब बंठ्याला समजावले, बंठ्याला अरे एवढं रडायला झालं तरी काय? अरे तुझ्या बारडाळ जमिनीचं तुला 9 लाख रुपये मिळाले याचा आनंद मानायचा सोडून रडतोच काही येड्यासारखा. स्वतःला आवरत सावरत बंठ्या म्हणला, साहेब दिवस रात्र एक करून मी आणि पंचीनं त्या ठेल्यात हिर खातली. तिला घळघळ पाणी लागलं. तिच्यावर आमचं पोट आहे साहेब. आता चिच्याच्या अंगा खांद्यावरनं रेल्वे जाणार म्हणल्यावर आम्ही जगायचं तरी कसं साहेब? तलाठी साहेब समजावत म्हणले, तुझं सगळं खरं आहे बंटादा, पण आता काही फायदा नाही. सर्वे पूर्वी झाला. तुमच्या जमिनीचा अधिग्रहण करण्याचे आदेशही आले. महिनाभरात तुमच्या खात्यात मोबदल्यात दाखल मंजूर पैसा जमा पण होईल. तेव्हा तुम्ही आधार कार्ड, बँकेची पुस्तकाची झेरॉक्स द्या. दुसरं आपण काही करू शकत नाही. जड अंतकरणानं बंट्या खिशात पाकिट टाकून निघाला. घरी आल्यावर पंचीला समधी हकीकत सांगितली. बंट्याच्या अंगाचा त्राणच निघून गेला. घरातलं माणूस मारावं तसं सुतकी वातावरण घरात पडलं. संध्याकाळी पंचीनं ताट वाढलं, पण बंठ्याचं अन्नावरनं मनच उडलं होतं. भरलं ताट त्यानं बाजूला ढकललं. त्या रात्री ना बंठ्या जेवला ना पंची जेवली. उरावर पाकिट घेऊन बंठ्या आड्याकडे एकटक नजर लावून खाटावर नुसता पडून राहिला. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटे झापडलाच उठून बंठ्यानं बैल कोट्याच्या बाहेर काढले. गव्हाणीतला केर कचरा साफ केला. कोटा झाडून शेणाचं केर कचऱ्याचं डालग उखंड्याला नेऊन फेकलं. हातपाय तोंड धुवून पंचीच्या चहाची वाट पाहत वसरीत बसला. पंचीनं सकाळची घरकामं पटापटा आवरले. चहा केला आणि बंठ्याला देत देत म्हणली, सख्याचे बाबा हे घ्या चहा, चांगला पेला भरून आहे. रात्री भाकर न खाताच उपाशीच निजली. आता चहा घ्या आणि एक चक्कर मारून या वावरात नाही. उदास अस्वस्थ बंट्या चहा पिता पिता म्हणाला, काय करू वावरात जाऊन पंचे? दिवस रात्र जीवाची माती करून खातलेल्या आपल्या लक्ष्मीचा जीव वाचवावं म्हणून मायाने होत नाही. तिच्या पाण्याला नजर भिडवायची मायात हिंमतच उरली नाही. पंचे काय करू? अव मी काय म्हणते, एकदा मोठ्या साहेबाला आपलं म्हणणं सांगून पहा. असं लाकवा झाल्यावानी हिंमत सोडू नका. असा नशिबात तर पडल पदरात असं म्हणावं आहे. पंचीच्या ह्या दांडग्या हिमतीनं बंट्याला फार अप्रूप वाटलं. तिच्या बोलण्यानं बंट्याला 10 हत्तीचं बळ आलं. बंट्यानं लगेच जोऱ्या उचलला आणि तालुक्याला तहसीलदार साहेबाकडे जाऊन साहेबाला म्हणला, साहेब नमस्कार साहेब. नमस्कार. बोला काय काम आहे ते?
हातातलं पाकिट साहेबाला देत बंट्या हात जोडून विनवणी करू लागला. साहेब साहेब रेल्वेचा रस्ता आपल्या हिरीतून ढेल्यातून जाणार आहे हे या कागदावर लिहून सरकारनं पाठवलंय म्हणत ते खरं आहे का साहेब? तहसीलदार साहेबांनी पाकिट पाहिलंच आणि न वाचता सांगितलंय खरं आहे ते. त्या जमिनीचा मोबदला विहिरी संकट तुम्हाला लाखो रुपयाच्या रूपात मिळणार आहे. मग काय अडचण काय आहे तुम्हाला? केविलवाने आवाजात बंट्या म्हणला. तसं नाही साहेब, माझ्या हिरीच्या वरच्या नखरतरा खालच्या ढेल्यातून रेल्वे लाईन न्या साहेब, पण मापले हिरीच्या ढेल्यातून रेल्वे नका आणू. या शेतकऱ्याचं विहिरीवरचं मन पाहून तहसीलदार गालातल्या गालात हसलं आणि म्हणलं, अहो शेतकरी दादा, अहो हे काय लहान मुलाच्या खेळण्याची रेल्वे आहे का? आपल्या मनानं इकडे तिकडे उचलायला. सगळी हिंमत एकवटून एकदा बंठ्याला बोललाच. साहेब, सरकारनं मनावर घेतल्यावर सरकार काय बी करते म्हण. असं ऐकलं म्हणून हात जोडतो. रेल्वेची जागा तेवढी बदला साहेब. बंठ्याला कसं समजावं हेच तहसीलदारांना कळत नव्हतं. शेवटी तहसीलदार म्हणाले, हे बघ दादा, ही भारत सरकारची योजना आहे, यात बदल करायचा अधिकार आम्हाला नाही. जे मिळतंय त्यात समाधान मान. जा जा आता घरला. बंठ्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. आता काहीच होत नाही हे ध्यानात येताच बंठ्याला हुंदका आवरला नाही. त्यानं तहसीलदाराच्या समोरच मोठ्यानं हांबरडा फोडला. सरकार, असा अन्याय करू नका. ती जमीन मावा बाप आहे ती, आणि ती हिर माही माय आहे. मोठ्या कष्टाने ती हिर मी आणि पंचीनं खातली साहेब. तिच्यावरच आमचं जगणं आहे. ती हिर माझ्या सख्याचं भविष्य आहे साहेब. तिच्या अंगा खांद्यावरनं रेल्वे चालवू नका. तुमच्या पाया पडतो साहेब, तुमच्या पाया पडतो. बाट्या मोठ्या मोठ्यानं ओरडून सांगत होता, पण त्याचं ऐकणार तिथं कुणीही नव्हतं. ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मन हेलावून जात होतं, पण कुणीच काय करू शकत नव्हतं. सगळ्याचे हात कायद्यानं आवळले होते. तहसीलातल्या चपराशानं आणि पोलिसानं त्याला सगळं समजावून सांगितलं. निराश मनानं खचून गेलेला बंठ्या तालुक्यावरून निघाला आणि झापड पडल्यावर घरला आला. घरी आल्यावर हातपाय धुतलं तवर पंचीनं नटुऱ्याच्या भाकरी संग बोंबल्या मासोळ्याच्या कोड्यासाचं ताट त्याच्या पुढे ठेवलं. बंठ्या जेवायला बसला खरा, पण अन्नाचा एकही घास त्याच्यात नरड्यातनं उतरत नव्हता. पंचीनं उत्सुकतेपोटी बंठ्याला विचारलं, काय झालं? निघाला का मार्गे हिरीच्या ढेल्याचा? बंठ्या एक शब्द बी न बोलता घासापुरता नुसता पाण्याचा घोट घेत घेत जेवत होता. काहीच मार्ग निघाला नसल्याचं पंचीनं समजून घेतलं. बंठ्याच्या आशेचे सगळे किरण मावळले होते. त्याला सर्वत्र अंधाराचा अंधार दिसत होता. सख्याचं मोलमजुरी करणारं भविष्य त्याच्या डोळ्यामुळं झटकून धिंगाणा घालत होतं. आपला तो हवा लांडून दुसऱ्याच्या शेतात निंदण खुरपण करणारं पंचीचं भविष्य त्याच्या नजरेत रेंगाळत होतं. रात्रंदिवस आपल्या भविष्याचा विचार करणाऱ्या बंठ्यानं आण पाण्यावरनं मनच उडलं होतं. सगळीकडनं हरलेला बंट्या रोज विहिरीवर जाऊन तिच्या पाण्यात एकटक पाहत बसायचा. ज्या विहिरीवर आपण इतका जीव लावला ती आता रेल्वेच्या रुळाखाली दाबली जाणार. माणूस मेल्यावर जसं पुन्हा कधी दिसत नाही तशी ही हिर पुन्हा पुन्हा मला दिसणार नाही. एक प्रकारचं तिचं मरणच होईल अशा भावनिक वेदनेनं बंठ्या दुःखी व्हायचा आणि विहिरीच्या पहिल्या पायरीवर डोकं आपटून डसा डसा रडायचा. 2-3 महिने गेले. रेल्वेच्या रस्त्यात ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा होऊ लागले. बंठ्याच्या खात्यात सुद्धा 9 लाख रुपये जमा झाल्याचे शिवऱ्याला कळलं. बंठ्याच्या प्रगतीच्या वाटेत काटे आणि खात्यात ताटात शेण कालवायची शिवऱ्या वाटच बघत होता.
बारोमास पाणी देणारी विहीर तर बंट्याच्या हातून गेलीच होती, पण मिळालेलं 9 लाख रुपये सुद्धा बंट्याच्या पचनी पडू द्यायचं नाही असा डाव शिवऱ्या आखत होता. शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले की दगड फोडणारी आणि माती उकरणारी बुजवणारी अशी 2-4 आवाढव्य मशिनी गावात दाखल झाल्या. एक मशीन बंट्याच्या वावराकडे गेली. बंट्या विहिरीजवळ नारळ शिलत बसला होता. तेवढ्यात मशीन विहिरीजवळ आली. तसा बंट्या उठला आणि मशीनला आडवा होऊन मोठ्यानं वरडून म्हणू लागला, खबरदार खबरदार, जर माझी हिर बुजवाल तर मी हिर नुसती जहीर नाही, मला जीवन देणारी माय आहे, मला आधार देणारा मावा बाप आहे. तिच्यावरनं ही मशीन राक्षस फिरवू नका रे, फिरवू नका. मशीनवरच्या 2-3 लोकांनी त्याला वडून बाजूला केलं, पण बंट्या काय ऐकत नव्हता. तो परत परत यायचा आणि गरबाडा लोळत घ्यायचा. शेवटी पंचीला गावच्या सरपंचाला पोलीस पाटलाला बोलवून त्याची समजूत काढली आणि पाहता पाहता बंट्याची विहीर त्याच्या डोळ्या देखत जमिनीच्या पोटात कायमची गाडली. त्या दिवशी बंट्या घरी आलाच नाही. रात्रभर विहिरीच्या थडग्यावर पडून राहिला. घरचा माणूस मेल्यावर जसं दुःख होतं तसं त्याला झालं. वावरावर घरावर सुतक पडल्यावरही झालं. बंठ्यानं रात्रीचा विचार केला, आपले मायबाप मेल्यावर तह्याची उतराई म्हणून आपण 13वी करतो, तशीच हिर आपली मायबाप समजून आपण तिची 13वी करायची. सकाळी उठून जड पावलानं बंट्या घरी गेला. अंग धुवून शांत मनानं पंचीला म्हणाला, पंचे, आता जे झालं ते झालं. मेहनतीनं केलं, दैवानं नेलं, दुसरं काय. मायबापासारखी हिरीची माती झाली. पंची म्हणली, अव आता किती दुःख चगळत बसता म्हणते मी. आपल्यात ताकद आहे अजून, दुसरी हिर खातो, तुम्ही हिम्मत ठेवा जर. मी काय म्हणतो पंचे, मायबापासारखी आपली ही हिर गेली, तिच्या उपकाराची परतफेड म्हणून 5-25 सोयरे जीव घालून तिची 13वी करावं म्हणतो. पंची तोंडावर हात ठेवून म्हणली, माय बाय, लोक काय म्हणतील. बंट्यानं हिरीचं 13स केलं म्हणून हसतील तुम्हाला. हसू दे, पण आपल्याला हिरीची 13वी करायचीच. एवढं बोलून बंट्या त्याच्या तयारीला लागला. 5-50 पाहुणे जीव घालायची आणि त्यानं तयारी केली. 12व्या दिवशी संध्याकाळी गावात सोयऱ्याला 13वीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं आणि गावभर बंट्याच्या हिरीच्या अनोख्या 13वीची चर्चा रंगू लागली. ही अजब वार्ता ऐकून शिवऱ्या बालतात चिडला. आपण आखलेला डाव आता खेळावंच लागतं असं ठरवून बंट्याच्या बहिणी कधी गावात येतात त्याच्या पाळतीवर बस स्टँडला बसून राहिला. बंट्यानं खास आग्रह करून बोलावलेल्या भाकरवड्याच्या 2 बहिणी सहकुटुंब एसटीतून उतरल्या. शिवऱ्यानं शितापीनं बंट्याच्या दोन्ही भाऊजींना गाठलं आणि म्हणला, नमस्कार हो माधवदाजी, नमस्कार. अरे नमस्कार रे शिवराम, नमस्कार. शिवऱ्या म्हणला, या दाजी, दोघाय बी थोडा वेळानं तुमची समधी सोय करतो आज, या वाट पाहतो. माधवनं बी मान हलवून हो म्हटलं. थोड्या खेळानं माधव आणि भैऱ्या रोडवर आलं. पाळत राखून बसलेल्या शिवऱ्यानं त्यांना गाठलं आणि बाजूला बडंग्याच्या खोडांगात जाऊन दारू पीत बसले. 2-2 गालास गावरानी पोटात वतली आणि थोडी झुंझुनी आल्यावर शिवऱ्यानं विषय काढला. म्हणला, दाजी, तुम्ही दोघायले बी तुमच्या फायद्याची एक गोष्ट सांगा म्हणला तर सांगतो. माधव म्हणला, आता
फायद्याचीच म्हणल्यावर सांगा रे शिवराम काय ती, नाही तर राहू दे. तुम्ही माणसा लावा लाव्या केल्या शिवऱ्याने. शिवऱ्या उगाच बोलला, बुऱ्यादाजी ऐकायसाठी जीव जीव कानात आणून बोलला. आता सांगा की रे शिवऱ्या, उगाच कापसातून सरखी काढत बसल्यावानी घुमताय. माधवय म्हणला, सांगून टाका एकदाच, उगाच चिडवत बसल्यावानी करू नका. शेवटी शिवऱ्यानं पोटातलं वाटावर आणलं आणि म्हणला, हे दाजी, तुम्ही दोघंही बी काही लखपात्याच्या पोटचं नव्हे. हातावर आणायचं आणि पानावर खायचं अशी आपली परिस्थिती आहे. नाही बरोबर आहे का नाही ना? आहे ना बरोबर. तेव्हा महो म्हणणं पडलं की तुम्ही दोघांनं आता बंट्याला मिळालेल्या रेल्वेच्या पैशात हिस्सा मागावा. माधव म्हणला, खरंय खरंय पाहुणं तुम, पण बंट्या काय म्हणेल? बहिणी बेईमान झाल्या म्हणून सगळ्या सोयऱ्यात बोंबाबोंब करेल ना. शिवऱ्या म्हणला, अरे दाजी, काय सगळेच पैसे मागायचे नाहीत त्याला, फक्त मिळालेल्या पैशाचे 3 हिस्से कर म्हणा. झालं 9 लाखातले 3 लाख दुर्गीला, 3 लाख शांतीला आणि उरलेले 3 लाख त्याला. आणखी शिल्लक 2 एकर शेतही बी आहे त्याला आहेच की. बोऱ्याला त्याची उजवायला आलेली पोरगी आठवली म्हणून तगादा लावलेलं पोरग आठवलं आणि धनुऱ्याचा बोऱ्या म्हणला, माधवदा तू माग ना माग, बोकाच जाय तिकडं, पण मी मात्र माझ्या लेकरासाठी शांतीचा हिस्सा मागणार आहे म्हणजे मागणार आहे. शिवऱ्या पटकन बोहऱ्याला दुजोरा देत म्हणला, अंगास पाहिजे, हे पटलं आपल्याला. करत करत शेवटी माधवदाजी आणि बुऱ्यादाजी दोघं बी हिस्सा मागायला तयार झाले. दारू पिऊन जहांजून झाल्यावर दोघं भाऊ बंट्याच्या वावरात 13वी जेवायला निघाले. दिवस कलून गेला होता. जेवणाची सर्व तयारी झाली होती. मातीत गाडलेल्या हिरीच्या भोवताल पंगत बसवली होती. तेवढ्या माधवन भोऱ्या लट्ट दारू पिऊन एकमेकाचा आधार घेत विहिरीजवळ आले आणि बंट्या म्हणला, दाजी अहो बसता जेवायला का थांबतो थोडा वेळ? माधव स्वतःला सावरत म्हणला, थांबतो, जरासा थांबतो, गाला जीव घाला लोकायले तोवर. माधवन बुऱ्या याहळ्याच्या झाडाखाली सावलीत जाऊन आडवं झालं. माधवनं दुर्गीला आणि बुऱ्यानं शांतीला याहळ्याच्या झाडाखाली बोलवून घेतलं. दोघी बी काळजीत जीव घालून आपापल्या नवऱ्याकडे गेला. बुऱ्या म्हणला, शांती इगडी जवळ बस, तुला जरासं बोलायचे. शांती बुऱ्याजवळ जाऊन बसत म्हणली, आता या टायमाला काय महत्वाचं बोलता? जरा ते थोबाडा बाजूला करून बोला. वाकटाळ नुसतं वास यायलाय तुमच्या तोंडाचा. बोऱ्या रागातच म्हणला, ए शांते, शानपणा करशील तर एका बुक्कीत मुचखड फोडील. काय म्हणतो ते ऐक गुपचूप. या हिरीच्या डेऱ्यातून रेल्वे चालली म्हणे. या एकाच्या डेऱ्याचं 9 लाख रुपये बंट्याला मिळाले. बरं मग काय, हे वावर तुमच्या बापाचं होय की नाही? होय नाही. आणि तुझा बाप दुर्गा भाभीचा बाप आणि बंट्याचा बाप एकच होय की नाही? नाही. म्हणून म्हटलं म्हणणं आहे की बापाच्या वावरातून रेल्वे चालली ना, तर मिळालेल्या पैशाचं काय पैसे लेकीचा हिस्सा म्हणून बंट्यानं आपल्याला द्यावे. काय म्हणणं आहे तू सांग आता. शांती म्हणली, आवा
तुम्हाला काय लाज लाज्जा आहे का नाही? लोक काय म्हणतील? बहिणीनं हिस्सा मागला म्हणून तोंडात शान घालतील की आपल्या? बुऱ्या शांतीला शांतपणे समजावत म्हणला, हे बाई शांते, आपण काय बंट्याचं सगळंच वरबडून घेतो नाही, आपल्या रुपीला उजवायचं आहे. लखण्या काहीचा मला ॲटो घेऊन द्या म्हणतो, ॲटो घेऊन द्या म्हणून हटकून लावत राहते ते. ह्या सगळ्या अडचणी एका झटक्यात दूर होतील. बिचारे जरा ऐक माहू. शांतीनं शांत मनानं थोडा विचार केला आणि शेवटी मनावर दगड ठेवून हो भरली. तिकडं महादेव सुद्धा दुर्गेला समजावत म्हणाला, दुर्गे ऐक जरा, आपल्याला पण पैशाची गरज आहे. आपण एक मदत म्हणून बंठ्याला रेल्वेच्या मिळाल्यातून पैशातून थोडंफार पैसे मागितलं तर काय हरकत आहे? सांग, मला सांग. दुर्गे म्हणली, अव बंठ्या मावा लहान भाव असून त्यानं बिचारानं कवा आम्हाला बाप मिळाल्यावर बापाची कमी वाटून दिली नाही. रसाळे असो, दिवाळी असो, राखी असो की लग्न कार्य असो, आम्हाला कवाच सोडलं नाही. आणि त्याला आता पैसे मागायचं म्हणजे सोयऱ्याच्या भावकीचा बोल खायचा. मला तुमची ती काही नियत बरी दिसना बाई. अरे पण थोडीफार मदत झाली तर द्वारकेला उजवून टाकू, सध्याला पानटपरी टाकून देऊ. दुर्गे, ए दुर्गे ऐक जरा, हे बघ डोसक्यावरचं वज कमी होईल. बरं एवढं करून करून बी आपण काय बंठ्याला अंतर देणार आहो का? दुर्गेनं डोळ्याला पदर लावला. बंठ्याचं हरण काळजे मन काय म्हणल याचा विचार करत ती डोळे गाळायला लागली. तेवढ्यात बुऱ्या आणि शांती तयाजवळ आले. बुऱ्या म्हणला, दुर्गा भावी काय एवढा विचार करता? मागून तर पहा तुमचा हिस्सा. दुर्गेनं डोळं पुसलं म्हणली, बुऱ्या बाबा, बांठ्यानं आपलं नातच तोडलं तर काय करावं म्हणून जीव जरा खालीवर व्हायला आहे. माधव तिच्या डोसक्यावरनं पेरमाना हात फिरवत म्हणला, दुर्गे येडे आहेस की खोळी आहेस? अहो बाय रक्ताचं नातं आहे तुमचं बहीण भावाचं, असं तोडल्यानं तुटत नसतं ते. पाण्यात काठी मारली तर थोडा वेळ हलकावं घेतं ते पाणी. पण पाणी तुटलेलं पाहिलंय का कवा? नव पाणी तुटलेलं पाहिलंय का? चला उठा उठा उठा. बंट्याच्या भाचा सध्या लखण्याच्या नावा पुढं करून हिस्सा माग. सध्या लखण्याचं नाव पुढं करा की आणि मागा हिस्सा. या सगळ्याची बोलणी आटपत आली होती तेवढ्यात बंट्याचा आवाज आला, अव दाजी, अव या ना आता जेवायला. अव सगळे पाहुणे गेले की जेवण घराला या लवकर, आपणच उरलोय आता. सगळेजण आले. बंट्या म्हणला, पंचे वाढ आता समद्याला एकदाच उरकत घे, अंधार पडायच्या आत. बंठ्यानं गडबडून पाहून बुऱ्या म्हणला, जीव की रे बंठ, जीव की. थांब थांब जरा बसा, बहिणी तुला काय बोलायचं म्हणते. सगळे एकत्र बसले. बंठ्याच्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी गडबड असले शंका त्याच्या मनात आली. तेवढ्यात बुऱ्यानं शांतीला चिमटा घेतला. तशी शांती बोलली, विठ्ठू मी काय म्हणते ऐकता का जरा? अगं सांग ना शांताबाई, काय सांगायचंय ते सांग की. शांती म्हणली, अरे तू बाचा लखण्या ॲटो घेऊन दे म्हणून काहीच वटकून लावलंय रे त्यानं आमच्याकडनं. अरे आमच्याकडं काय घडना बापा. आता तुला रेल्वेचं 9 लाख की काय मिळाले म्हणे, त्यातलं भाच्याला म्हणून मदत म्हणून काय पैसे दिले तर बरं होईल म्हणते मी. काय बंठ्या कपाळावर हात मारू म्हणला,
अरे बाप रे, असा डाव आहे बाई का? दुर्गी तिची समजूत काढू लागली. वाईट वाटून घेऊ नको विठ्ठू. अरे वाईट वाटून घेऊ नको रे बंठू. अरे तिचा लाखण्या आणि मावा साध्या काहीतरी धंदे टाकून द्या म्हणून लय दिवसापासून माग लागलेत बाप्पा. अरे भाकर गोड लागू देईनात म्हणून म्हणतो आम्हा दोघायले बी मदत कर. बंठ्यानं थोडा विचार केला आणि म्हणला, दुर्गाबाई तू मोठी बहीण असून अशी बोलायली. अव मोठी बहीण तर माय समान असते म्हण, आणि तू तर मला लेकरावाने समजायचं सोडून मलाच नागड करायला निघाली. हे काय तुमची नियत बरी नाही बाया. तूच अशी बोलायल्यावर मी कुणाच्या पदराचा आसरा घेऊ? पैशाचं फारच लोभी असलेला बुऱ्या दाजी हिस्स्यावर येत बोलला. बंठ्या उगाच गोळगाळ करत बसू नको. अरे मिळालेल्या 9 लाखात 3 हिस्से कर आणि कर आम्हाला मोकळं. आतापर्यंत शांत बसलेल्या पंचीच्या संयमाचा बांध फुटला. ती चवताळून बोलली, हे काय अनेक संकट? अव आमचं वावर गेलं, काबाड कष्ट करून खांदलेली हिर गेली. आमचं जगणं मोलमजुरीवर आलं आणि तुम्हाला हिस्स्याचं पडलंय वे? या तुमच्या भावानं हिरी गेल्या पायी अंग सोडलं. तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहायचं सोडून त्याला वरबडायला निघाल्या. बहिणी हो की वैरिणी हो? बंठ्या डोळं वटरून मला, पंचे तू शांत राहा. कशी शांत राहू सांगा ना, कशी शांत राहू? काही कमी केलं आपण या दोघाले? तुमचे माय बाप मेले पण आम्ही तुम्हाला काय ह्याची कमी वाटू दिली नाही. कोणी बाट टाकलं काय बी अंतर केलं नाही आणि तुम्ही पैसे मागता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. पंचीच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. मध्यातच म्हणते मला, पंचे मुखी राहे. आपलं नशीबच उलटलं, दिवस फिरले. सख्या बहिणी अधिकाराने हिस्सा मागायला या म्हणजे आता भाऊ म्हणून प्रेम आपुलकी जिव्हाळा काहीच राहिलं नाही. यायच्या नियती फिरल्या. नात्यापुरता यायला पैसा प्यारा झाला. जाऊ दे, उद्या सकाळी सरपंच आणि पाटलाच्या मोर तुम्हाला तुमचे 3-3 लाखाचे हिस्से देऊन टाकतो. पंचीनं तोंड काय आवरता नव्हतं. पंचीचं तोंड काही केल्या आवरत नव्हतं. तिनं रागात नात्यावरच घाव घातलं. म्हणली, देऊन टाका त्याचे हिस्से. घाला म्हणाव माड्यावर पैसे घ्या आणि लागा रस्त्याला. यापुढे तुम्ही माहेरला मुकल्या म्हणून समजा. आमच्यासाठी तुम्ही मिळाल्या असं समजून पाय टाकायचा नाही इकडं. नातं तुटलं म्हणून समजा. उठा आता निघा. उठा म्हणते ना. उद्या तुमच्या दोंडीवर घालते तुमचे हिस्से. रेल्वेच्या पैशानं नात्याचा प्रचंड भेग पाडले. रेल्वेच्या पैशानं नात्यात प्रचंड भेग पाडली. काही गाव शहर लाखो लोक जोडणाऱ्या रेल्वेच्या पैशापायी शेवटी रक्ता मासाचं नातं मात्र तुटलं कायमच. धन्यवाद. रसिक मित्र हो, ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये आपल्या कमेंट्स जरूर पाठवा. तर ऐकत रहा अमित कुमार शेलार चॅनल. धन्यवाद.